नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण जनतेचा कौल जाणून घेतला, काही विश्लेषणे केली, काही मुलाखती केली. परंतु आजची एक मुलाखत अशी विशेष आहे. त्या मुलाखतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला एक व्यक्तिमत्व या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सापडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्यासोबत मुलाखतीसाठी केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार हे आपल्यासोबत आहेत. त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. त्याचबरोबर आता दिंडोरी मतदारसंघात जी काही रणसंग्राम सुरू आहे त्या रणसंग्राममध्ये त्या ठिकाणी ते उमेदवार आहेत दिंडोरी मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीकडून. आणि ह्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी संपूर्ण प्रचार यंत्रणा केलेली आहे, त्याच पद्धतीने ह्या निवडणुकीमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे असतील, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आदिवासी बांधवांचे प्रश्न असतील, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, हे संपूर्ण आपण ताई आपल्या माध्यमातून मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ताई, प्रबंधभूमी महाराष्ट्रमध्ये मी आपले स्वागत करतो. नमस्कार, धन्यवाद विशालजी. नक्कीच ताई, आता प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती संपलेली आहे. अवघ्या आता 4 वाजत आहेत. अवघ्या 1 तासावर ही संपूर्ण रणधुमाळी आता थांबणारी आहे. आणि खऱ्या अर्थाने एवढं बिजी आपलं शेड्यूल असताना आपण या ठिकाणी वेळात वेळ करून आम्हाला या ठिकाणी आपण वेळ दिला, त्याबद्दल प्रथमतः आपले आभार व्यक्त करतो. ताई, काय सांगाल ताई, आपण या महिन्याभरापासून संपूर्ण या यंत्रणेमध्ये आहात, आपला प्रचार सुरू आहे. काय अनुभव आपल्याला हा प्रचारादरम्यान आला आणि काय सांगाल? नक्कीच मी आभारी आहे प्रबंधभूमीचे की एक या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मी एवढंच म्हणेल की ही खूप मोठी निवडणूक आहे. ही निवडणूक देशाची आहे आणि आपणही प्रवास करतायत, आपणही बघतायत की जनतेच्या प्रतिक्रिया असतील, जनतेचा एक प्रकारचा या निवडणुकीतून काय अपेक्षा आहेत. कारण या देशाच्या निवडणुकीमध्ये जे मतदान होणार आहे ते सरळ पुढच्या 5 वर्षात आपला देश काय करणार आहे, आपल्या भारताची भूमिका काय असणार आहे, आपल्या देशाने काय करणं अपेक्षित आहे, या सगळ्या मुद्द्यांवर ही निवडणूक आहे. इथे फक्त एखाद्या गावाचं किंवा एखाद्या तालुक्याचं नाही तर पूर्ण देशासाठीचं असणारं एक अपेक्षा. आणि मला असं वाटतं की लोकांच्या मनामनात आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं काम आहे आणि हे काम जे 10 वर्षात प्रचंड मोठ्या वेगाने आज जनतेने बघितलं. आम्ही तर एवढंच म्हणतो की 60 वर्षामध्ये झाले नाही ते कामं आज. मग अगदीच पाण्याचा विषय असेल, जलजीवनसारखी योजना असेल, रस्ते असतील, आरोग्य विभागात तर मी स्वतः काम करते, अगदी प्रायमरी लेवलच्या सुद्धा सुविधा आणण्यासाठी आम्ही काम केलं. म्हणून ही निवडणूक खूपच महत्त्वाची आहे आणि देशाच्या भवितव्याला एक प्रकारे सुरक्षित करणारी ही निवडणूक आहे. नक्कीच ताई, आपण आता ह्या पद्धतीने सारांश मांडला, परंतु सविस्तर सांगताना काय सांगाल की आपल्या मतदारसंघामध्ये काय विकास कामे झालेली आहेत, कशा पद्धतीने विकास झालेला आहे, जनतेला त्याचा फायदा होईल आणि या माध्यमातून आपण जनतेसमोर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ते मुद्दे ठेवलेले आहेत, नेमके ते काय? नक्की बघा, माझ्या दृष्टीने मी जेव्हा विचार करते एक जिल्हा म्हणून किंवा माझं राज्य म्हणून, तर नक्कीच आरोग्याचा जास्तीत जास्त निधी आज आपण महाराष्ट्राला आणलेला आहे. करोनाच्या संकट काळानंतर जो एक इमर्जन्सी निधी दिला माननीय पंतप्रधानांनी, सगळ्या राज्यांना तो निधी दिला. नक्कीच एक महाराष्ट्राची मुलगी म्हणून महाराष्ट्रात तो निधी जास्त आला, आम्ही चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केला. त्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला सुद्धा तो चांगला निधी मिळाला आणि आज आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 100 खाटांचा आम्ही ऑक्सिजनेटेड बेड वाढू शकलो. सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून जे पिडियाट्रिक युनिट आहे त्या माध्यमातून करू शकलो. त्याचबरोबर वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये RH च्या सुविधा असतील, कुठे 30 खाटा आहेत तिथे 50 करण्याचं काम चालू आहे, कुठे 70 होण्याचं काम चालू आहे. अशा बेसिक सुविधांमध्ये या काळात काम केलं. आणि मी हेही सांगते की पंतप्रधानांनी सांगितलं की आमच्या प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि आज केंद्र सरकारच्या माध्यमातून NMCने परवानगी दिली आणि माझ्याही नाशिक जिल्ह्यामध्ये आज PG कोर्सेस जवळपास 52 मुलं शिक्षण घेत आहेत, त्यालाही सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात आम्ही ही संख्या वाढवणार आणि MBBSचे सुद्धा कोर्सेस सुरू करणार. सांगायचा मुद्दा हा आहे की वेगवेगळ्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला पुढे आणण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होतं आहे. सुरत चेन्नई महामार्ग कालच गडकरी साहेबांनी अतिशय चांगलं त्यांचं
सविस्तर भाषणातून त्यांनी उल्लेखही केला की कुठल्याही राज्याला किंवा कुठल्याही डेव्हलपमेंटचा जेव्हा विचार होतो तेव्हा रस्त्यांची भूमिका किंवा रस्त्यांचं काम विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि मी म्हणेल आज हायवे आपल्या इथले खूप चांगले झालेले, बऱ्याचशा ठिकाणी हायवेमुळे तुम्ही लवकर पोहोचतात. या ठिकाणी सुद्धा सुरत चेन्नई हा महामार्ग मंजूर केला आहे. त्याचा भविष्यात आमच्या नाशिक जिल्ह्याला माझ्या मतदारसंघातनं तो जातोय, तर नक्कीच तिथे फायदा होणार आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशन सारखी योजना राबवली आणि आज मला सांगायला आनंद आहे की आम्हाला मोदीजी का हवेत, तर मोदीजी आम्हाला हवेत कारण मोदीजींनी 2,40,000 वॉटर कनेक्शन माझ्या मतदारसंघामध्ये दिले. आज आम्हाला मोदीजी का हवेत, तर PM किसान सन्मान निधी सारखा जो निधी आहे जो शेतकऱ्यांच्या बँकेत डायरेक्ट पोहोचतोय DBTच्या माध्यमातून, आज 2,61,000 शेतकऱ्यांच्या अकाउंटला तो माझ्या मतदारसंघातला हा फक्त आकडा आहे. स्वच्छ भारत अभियानची कल्पना याआधी कोणी केली नव्हती. 2014 पूर्वीचे टॉयलेटची संख्या बघा किंवा आमच्या महिला भगिनींसाठी तर मी म्हणेल हा विचारही कोणी केला नव्हता. परंतु आज आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी लाल किल्ल्यावरनं बोलतात महिला सुरक्षेविषयी, महिलांच्या सन्मानाविषयी, आणि ते आवर्जून सांगतात की महिलांसाठी टॉयलेट बनवणार आणि बनवून दाखवले. माझ्या मतदारसंघातला आकडा बघितला मी सुद्धा अवाक झाली की माझ्या मतदारसंघात या काळामध्ये 2,20,000 टॉयलेट बनले. बघा, स्वच्छता हा शब्द किंवा याचा एक अभियानातून लोकांपर्यंत पोहोचवणं हे भाषण नाही तर हे प्रत्यक्ष झालं. याचा मी आढावा घेते तेव्हा नक्कीच आमच्या महिला भगिनींसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. राशनची व्यवस्था आज करोनानंतर बघितलं तर इतर देशांची परिस्थिती काय, तिथे छोट्या छोट्या गोष्टींवरनं राशनवरून भानगडी होताना बघतोय, परंतु माझ्या देशामध्ये मात्र 80 लाख कोटी जनतेला आज राशन पुरवलं जाते. याच्यात आम्हाला आनंद आहे आणि गरिबाच्या घरामध्ये चूल पेटती राहावी हा याच्या मागचा एक भाव आहे. PM आवास सारखी योजना असेल ज्याच्यामध्ये आज 95,000 घरं ही माझ्याच मतदारसंघात झाली. राशनचा विषय झाला तर माझ्या मतदारसंघामध्ये 21 लाख लोकांना राशन दिलं जातं. बघा, एखाद्या देशाची लोकसंख्या असेल इतका माझ्याच मतदारसंघातला हा आकडा मोठा आहे. देण्याची व्यवस्था आणि एक ट्रान्सपरन्सी बेस सरकार आम्ही या माध्यमातून बघतोय. उज्ज्वला योजनाचे कनेक्शन 1 लाखापेक्षा जास्त दिले गेले आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. युवा कौशल्य, युवांवर फोकस आहे. युवांनी पुढे यावं, स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग चांगले मिळाले पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी युवा असेल, महिला असतील, गरीब कल्याण असेल, शेतकरी असेल, यांच्या माध्यमातून हे सरकार काम करते आणि म्हणून जनतेचा विश्वास परत एकदा नरेंद्र मोदीजींवर आहे. नक्कीच. तर आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे दिंडोरी मतदारसंघावरती आहे. आपण बघितलं अनेक स्टार प्रचारक या ठिकाणी येऊन गेले, मोठमोठ्या या ठिकाणी सभा झाल्या, सर्व झालं. आपण पूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे. आपण प्रत्येक गावागावात पोहोचलेत, प्रचार यंत्रणा आपली राबवली. नेमकी मतदारसंघामध्ये काय परिस्थिती, काय सांगा? नाही, मी तर एवढंच म्हणेल की मतदारसंघ फार मोठा आहे. म्हणजे 1300 गावं आहेत आणि जवळपास वाडेपाडे तर 1800 आहेत. आणि खरं बघता प्रत्येक ठिकाणी पोहोचणं शक्य नाही आहे. आणि काही ठिकाणी आम्ही जेव्हा तालुक्या ठिकाणी आढावे घेतो, जिल्ह्याच्या ठिकाणी आढावे घेतो, तेव्हा प्रत्येक गावात ही योजना पोहोचते की नाही हे खरं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून कदाचित तुम्हालाही अंदाज असेल, तुमचाही प्रवास झाला, तुम्ही किती प्रवास केला या सर्वसाधारण 30-35 गावापर्यंत आम्ही पोहोचलो दिंडोरी मतदारसंघात. बघा, तुम्ही 15 दिवसात 30-35 गावं पोहोचले, तर मला तर 5 वर्षामध्ये पोहोचायचं पण आहे. आणि त्यातले मी 1 वर्षामधून अर्ध वर्ष माझं पार्लमेंट चालू असतं. एक सेशनला कंपल्सरी जाणं असतं, तिथे सहभाग असतो, माझ्या मतदारसंघातली कामं असतात आणि मंत्रालयाची जबाबदारी बघता इतर राज्यांमध्येही प्रवास असतो. तर नक्कीच मी आपल्या माध्यमातून ही विनंती सगळ्यांनाच करेल की कुठेतरी कधी कधी असे म्हणतात, ताई तुम्ही आम्हाला गावात आल्या नाही किंवा भेटल्या नाही, परंतु ही अपेक्षा रास्तच आहे. मी नक्कीच प्रयत्न करते जितकं भेटता येईल तितकं. पण एवढंच सांगते की दिल्लीतनं जे काय केंद्र सरकार, राज्य सरकार आज तुम्हाला पोहोचवत आहे ते पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तिथे काम करतोय.
विकासाची हमी घेऊन आम्ही काम करतोय. आणि मी एवढं नक्की म्हणेल की आजपर्यंत या नाशिक जिल्ह्यात 19,000 कोटींचा निधी मात्र आम्ही कधी बघितला नाही. मला त्याचा आनंद आहे की HL सारख्या ठिकाणी 6,000 कोटींचं काम मंजूर होतंय. जल जीवन मिशन मधून आमच्या हजारो कोटी येत आहेत. अशा अनेक योजनांमधून विकासात कमी पडणार नाही. भले भेट राहिली असेल पण विकासाच्या दृष्टीने आम्ही कुठे कमी नाही. मी एवढंच सांगते. आणि आमच्या मतदारसंघाचा एक शेतकरी बांधवांचा विचार करता इथे कांदा द्राक्ष प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. हाही मी या बाबतीतही मी वेळोवेळी नक्कीच. ताई, आम्ही अनेक गावात फिरलो, गावागावात फिरलो, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, लोकांबरोबर संवाद साधला. लोकांच्या अजून देखील खूप अपेक्षा आहेत. काय करणं शकतं? नक्कीच आपण खूप चांगला प्रश्न विचारला की आत्ता कुठेतरी तो स्पीड लोकांनी बघितला आहे की असं पण करणारं सरकार आलेलं आहे. आपल्यापर्यंत योजना पोचत आहेत, आपल्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून मदत पोचते. मग आमच्या महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी बचत गट असतील याच्या माध्यमातून आम्ही सक्षम करतोय. मी एवढंच म्हणेल की हा विकासाचा वेग पुढच्या काळात प्रचंड वाढणार आहे. जी अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावर होती आज ती 5व्या क्रमांकावर माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आलेली आहे. भविष्यात मोदीजींनी तर गॅरंटी घेतली आहे की आम्ही हे 3ऱ्या क्रमांकावर आणणार. त्यासाठीच आम्हाला जनतेचे आशीर्वाद हवेत. आणि मी एवढंच म्हणेल की कांदा प्रश्नावर आमच्या सरकारने काम केलंय, अनुदान दिलंय. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी कांदा प्रश्नावर वेळोवेळी चर्चा केली आहे, मीटिंग घेतली आहे. माननीय देवेंद्रजींनी सुद्धा, ते पहिल्यांदा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी अनुदान दिलं जेव्हा भाव उतरले. आणि मागच्या पूर्ण 5 वर्षात निर्यात खुली होती. मध्यंतरी ती काही काळासाठी झाली, तेव्हाही आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला यश आलं. आज निर्यात खुली आहे. परंतु मी मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम आहे की आम्हाला एक चांगला कांद्याचा भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी भविष्यात एक शाश्वत मार्ग निघाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. आणि आम्हाला पंतप्रधानांनी पिंपळगावच्या सभेमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आश्वासन दिलं की आपण याच्यात काम करणार, कांदा प्रश्नावर माझं सरकार शाश्वत मार्ग काढणार आणि त्यासाठी कुठे कमी पडणार नाही. मग ते स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणं असेल, याच्यावर प्रक्रिया उद्योग करणं असेल. आणि विशेष करून मी सांगते की या जिल्ह्याला कांदा द्राक्षाची ओळख असताना 60 वर्षात कधी कुठला प्रोजेक्ट आला नाही. आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी याचा एक अहवाल मागवला, मंत्रालयातनं काही टीम येऊन गेल्या आणि इथे एक ड्रायपोर्ट शेतकऱ्यांसाठी मंजूर केला. तो निफाडमध्ये 107 एकरांवर होणारा हा ड्रायपोर्ट आमच्या भविष्याला फार चांगली एक प्रकारची नाशिक जिल्ह्याची विकासाची गती वाढवणार आहे. या ड्रायपोर्टमुळे कांदा द्राक्ष एक्सपोर्ट होणार आहे. ती सगळी ॲक्सेस इथे मिळणार आहे. रोजगार उपलब्ध होणार आहे. मला असं वाटतं की हा प्रोजेक्ट आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि शेतकऱ्यांना जो माल आज रोडनी घेऊन जातात तो डायरेक्ट आमच्या रेल्वेने जाणार आहे. JNPTचं जे ऑफिस आहे ते इथेच सुरू होणार आहे. मला असं वाटतं की विजन असेल लीडरशिपमध्ये तर अशा प्रकारचे प्रोजेक्ट येतात. आणि हा ड्रायपोर्ट प्रोजेक्ट आम्हाला सुरुवात करून कंप्लीट करून घ्यायचा आहे. काल देखील माननीय गडकरी साहेबांनी, माननीय देवेंद्रजींनी यामध्ये सांगितलं की हा प्रोजेक्ट आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी उभा राहणार आहे आणि तो करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर एजन्सीच्या माध्यमातून खरेदी असेल, नाफेड सारखी एजन्सी आली, NCCF सारखी, तिथे मला एक आवर्जून सांगायचं की तिथे सुद्धा विरोधकांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने अपप्रचार. नक्कीच ताई, आपण आता शेतकरी कांदा या विषयावरती बोलले. अलीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण वेळोवेळी आवाज उठवला होता, शेतकऱ्यांसंदर्भात आंदोलन केले होते, परिणामी त्या ठिकाणी आपल्यावरती गुन्हे देखील दाखल झाले होते. अशा प्रचार सभेच्या माध्यमातून या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. नेमकी तो प्रकार काय होता? नाही, बरोबर आहे. मी तर एवढंच म्हणेल की मी राजकारणामध्ये काम करते, समाजकारणामध्ये काम करते, तर माझं ते कर्तव्य आहे की मी जिथे अडचणी असेल तिथे एक लोकप्रतिनिधी म्हणून उभी राहिली पाहिजे. आणि मी वेळोवेळी हा विचार कधीच नाही केला तर गुन्हा दाखल झाला तर काय होईल. नक्कीच माझ्यावर आज शेतकरी प्रश्नांवर मी जेव्हा आंदोलन केलं त्याचा गुन्हा दाखल आहे. परंतु मी तेव्हा मात्र मागे हटली नाही, कारण मला तो प्रश्न सोडून घ्यायचा होता. आणि तो प्रश्न सोडून घेण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनही केली, त्याच्यावर गुन्हेही दाखल झाले. मला असं वाटतं याच्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही, कारण आमच्या नेतृत्वाने सांगितले जिथे गरज आहे तिथे तुम्ही जनतेचा आवाज म्हणून समोर आलंच पाहिजे. मग कोरोनाच्या काळात असेल, जिथे गरज असेल तिथे व्यवस्था पोहोचवण्यासाठी असेल, किंवा शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यात खुली करण्याचा विषय असेल, हे वेळोवेळी प्रश्न मी संसदेत सुद्धा मांडले, मी भांडली. आणि मला आज आनंद आहे की
माझ्या सरकार राज्यात केंद्रात असल्यामुळे मला कायम मदत मिळाली आहे आणि त्यामुळेच आज हक्काचं सरकार असलं तर काय चांगला परिणाम होतो हे आम्ही बघतो. आणि म्हणून मला असं वाटतं की मी आपल्या माध्यमातून जनतेला हीच विनंती करते की हक्काचं सरकार आणि आपल्यासाठी काम करणारं सरकार आणि त्यासाठी मला आपण आशीर्वाद द्या. आज शेतकऱ्यांच्या अनेक वेळा कर्जाची प्रकरणं होती, ती सुद्धा OTSच्या स्कीमच्या माध्यमातून केंद्र सरकारने चांगली स्कीम राबवली, त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. अशा अनेक योजना, गारपीट होते, नुकसान होते, तेव्हा आम्ही प्रत्यक्षात शेतीची पाहणी करायला गेलो, आमच्या नेतेगणे गेले आणि त्या माध्यमातून पंचनामे झाल्यावर आम्ही त्यांना मदत मिळवून द्या हाही आग्रह धरला आणि ती मदत सुद्धा मिळवून दिली. मला असं वाटतं सरकार हक्काचं आहे आणि म्हणून ते कामं लवकरात लवकर योग्य आणि चांगल्या गतीने पुढे येतात. नक्कीच ताई, आपण सरकारी धोरण असतील, सरकारने केलेले कामे असतील या संदर्भात माहिती दिली. एक वेगळा प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित करतो. गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी साहेबांची पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सभा झाली होती आणि त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी उभे राहत कांदा प्रश्नी बोला असा काही गोंधळ त्या ठिकाणी झालेला होता. काय वाटतं आपल्याला? याच्यामध्ये स्पष्टता दिली, आम्ही दिली आणि जनतेनेच दिली आहे ही स्पष्टता. बघा, जी संबंधित व्यक्ती होती ती व्यक्ती एका पक्षाची पदाधिकारी आहे. अच्छा. आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर विरोधात आहात तर तुम्हाला पण तुमचं व्यासपीठ आहे, तुम्ही तुमच्या व्यासपीठावरून ही प्रश्न मांडू शकतात आणि जनतेला जी काय तुमच्या भावना आहेत त्यात पोहोचू शकतात. परंतु हे मात्र स्टंटबाजी करण्यासाठी प्री प्लॅन त्यांनी एक प्रकारे पंतप्रधानांचं भाषण सुरू झाल्या मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान बोलत होते, त्यांचं ऐकूनही घेण्याच्या आधी पंतप्रधानांनी, मी आभारी आहे की त्यांनी कांदा प्रश्नावर चांगली चर्चा केली, जे काम झालंय ते जनतेच्या समोर ठेवलं, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु ते ऐकण्याच्या आधीच कुठेतरी विरोधकांनी येऊन, म्हणजे याचा अर्थ त्यांना सुद्धा अपेक्षा पंतप्रधानांकडूनच आहे की काय, हाही जनतेला प्रश्न आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. आमचं म्हणणं आहे की ज्या लोकशाहीने तुम्हाला आम्हाला जी काही पद्धती आहे प्रचाराची, त्या पद्धतीने तुम्ही करा, आम्ही करतो. परंतु अशा पद्धतीने एखाद्या ठराविक पक्षाच्या लोकांनी येऊन असं करणं म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय. अशा प्रकारे डिस्टर्ब होण्याचं कारण नाही आहे. पंतप्रधान येत आहेत, जनतेला भेटायला येत आहेत, ते जनतेपुढे समोर त्यांचा जी जबाबदारी घेतली आहे ते सांगतायत, जो विकास झाला आहे तो सांगतायत. ते ऐकण्याच्या आधीच मात्र भाषण सुरू झाल्या लगेच हे केलं, म्हणजे ही स्टंट होता आणि लोकांना ते समोर दिसतंय. जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आहे. आणि याच्यातनं मी एक म्हणेल की जेव्हा राहुल गांधी येतात नाशिक जिल्ह्यामध्ये, तेव्हा मात्र विरोधक तिथे विचारत नाही कांदा प्रश्नावर बोला, कारण तेच राहुल गांधी पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो की जे म्हणतात की प्याज बहुत महंगी हो गई है आणि ते त्यांच्या खासदारांना घेऊन बाहेर जाऊन आंदोलन करतात, तेव्हा मात्र हे काहीच बोलत नाही संबंधित पक्षाचे पदाधिकारी, तेव्हा मात्र ते शांत असतात. मला असं वाटतं हे राजकारण करण्याचा विषय कांदा नाही. आणि मी नम्रपणे सांगते की मी कांदा प्रश्न राजकीय म्हणून नाही बघत, तर आमच्या शेतकरी हिताचा, आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून बघतो आणि याच्यावर शाश्वत मार्ग आमचंच सरकार काढणार आहे, हा विश्वास मात्र मी जनतेला देऊ इच्छिते. बरोबर ताई, ती सभेचा आपण इथे विषय काढला, त्याविषयी आपण बोलत होतो. त्या सभेमध्ये नंतर नरेंद्र मोदी साहेबांनी कांद्याविषयी वक्तव्य केलं. काय वाटतं? नाही, मी तेच म्हणते की पंतप्रधानांना ह्या जिल्ह्याची माहिती 5 वर्षापासून ते ह्या जिल्ह्याचा एक प्रकारचा चांगला अहवाल मागून माहिती घेत आहेत की इथे कांदा चांगला होतोय, इथे द्राक्ष होतोय, आणि म्हणून त्यांनीच या केंद्र सरकारच्या माध्यमातून ड्रायपोर्ट मंजूर केला. मला असं वाटतं ते वेळोवेळी नाशिक जिल्ह्याकडे ह्या पद्धतीने मार्ग काढण्यासाठी काम करतायत. नाफेड सारखी एजन्सी उतरवत खरेदी केली आहे, त्याच्यावरही विरोधक अपप्रचार करताय. माझ्यावर तर आरोप केले, मी तर खुलं आव्हान देते आज पण. तर तो एक महत्त्वाचा प्रश्न की नाफेडवरती आपल्यावरती वारंवार आरोप होत असतात. बघा, मी लोकप्रतिनिधी आहे, मला शेतकऱ्यांसमोर पर्याय देणं माझं काम आहे. जर नाफेड याच्या आधी पण खरेदी करत होतं आणि आता आमचं सरकार जास्त खरेदी करतंय, तर विरोधक का दुखावलेत, का पोटदुखी शेतकऱ्यांसाठी आहे. बरं, माझ्यावर आरोप करतायत तर मी म्हणते सिद्ध करा, माझी चौकशी लावा. परंतु कुठेतरी हे काम चांगलं होतंय ते होऊ न देता
म्हणजे कुठेतरी तो प्रश्न तसाच ठेवायचा हो. अशी विरोधकांची जी चाल आहे ती शेतकऱ्यांनी ओळखली. माझ्याकडे अनेक शेतकरी येतात. अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की ताई ही चांगली योजना आहे, ही तुम्ही राबवा, आम्ही तुमच्या बरोबर आहेत. हो. मला असं वाटतं की हा राजकीय मुद्दा न ठेवता विरोधकांनी सुद्धा एकत्र या, कांदा प्रश्नावर सहकार्य करा. मी तुमची एक बहीण म्हणून, तुमची एक मुलगी म्हणून या प्रश्नावर तुमच्या बरोबरच आहे, बरोबरच राहील. याच्यामध्ये माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही. आणि आम्ही अशा परिवारातनं येतो की स्वर्गीय एटी पवार साहेबांनी एक या चांगल्या जिल्ह्यामध्ये संस्कार दिलेत, एक चांगला आदर्श दिलाय. आणि मला असं वाटतं की त्या आदर्शाला पुढे घेऊन, वारसा घेऊन मी पुढे निघालेली आहे. आणि मी एवढंच म्हणते की या प्रश्नावरच मी चांगलं काम करणार. शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि मला अशा पद्धतीने कोणी चुकीच्या पद्धतीने बदनाम करत असेल तर मी त्याला घाबरणार नाही. तुम्ही सिद्ध करा, कुठलीही चौकशी लावा, पण मात्र माझ्या शेतकऱ्यांच्या विरोधात येऊ नका. शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर तो फायदा होऊन द्या, तो ड्रायपोर्ट पण होऊन द्या. का विरोध करताय? अहो शेतकऱ्याचं भलं होणार आहे, माझ्या जिल्ह्याचं भलं होणार आहे, माझ्या जिल्ह्याला एक प्रकारची चांगली इंडस्ट्री ॲग्रिकल्चर उभी राहणार आहे. का विरोध करताय तुम्ही? मी विरोधकांना हात जोडते, विनंती करते, पण माझ्या जिल्ह्याचं नुकसान करू नका. हा प्रोजेक्ट आहे, तो होणं आपल्या भविष्यासाठी फार गरजेचं आहे. नक्कीच ताई, महत्त्वपूर्ण मुद्दा आपण या ठिकाणी मांडलेला आहे. कारण की गेल्या अनेक दिवसांपासून या पद्धतीने आरोप होत होते. आपल्यापर्यंत आम्ही जो विषय मांडावा याचे आम्ही प्रयत्न देखील केले, पण आज योगायोगाने तो या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून तो प्रश्न पुढे आलेलाच आहे. तर आपला जो मतदारसंघ आहे हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. आदिवासी बांधवांसाठी सरकारने काही योजना केल्या असतील, काही स्कीम दिल्या असतील किंवा इतर काय केलं सरकारने आदिवासी बांधवांसाठी, काय केलं? नक्कीच बघा, खूप चांगला प्रश्न विचारला. आणि माझ्याकडे जवळपास कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी हे 4 आदिवासी बहुल तालुके येतात. आणि पहिल्यांदा असं झालं आहे की इंग्लिश मीडियमची शाळा जी की चांगली गुणवत्तापूर्व आणि CBSE बेस असेल, तर CBSE बेस शाळा ही पहिल्यांदा माझ्या जिल्ह्यामध्ये, पहिल्यांदा माझ्या मतदारसंघामध्ये उभी राहते. स्वतः केंद्रीय मंत्री अर्जुनजी मुंडा आले होते, त्यांनी उद्घाटन केलं. मला असं वाटतं पहिल्यांदा आमच्याकडे एक चांगलं शिक्षणाच्या दृष्टीने बजेट दिलं गेलं आहे. मी आभारी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे की ज्यांनी शिक्षण असेल, आरोग्यामध्ये डॉक्टर मनसुख मांडविया यांनी चांगलं बजेट दिलं आहे आरोग्याच्या सुविधा उभारण्यासाठी. मला असं वाटतं पहिल्यांदा ग्रामीण भागामधले, आमच्या आदिवासी भागांमधले शाळा, रस्ते, आरोग्य, जलजीवन सारखी योजना राबवली की आज आमच्या भगिनी म्हणतात की पाण्यासाठी आमच्या तिथे नळ आलेला आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि नक्कीच एक सन्मान आम्ही बघतो की आमच्या आदिवासी भागाचा जनजाती गौरव दिवस जो साजरा झाला ती सुरुवात झाली आहे. आमच्या महिला राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू जी आहेत, माझ्या आदिवासी बांधवांना तो एक आनंद आहे. मला असं वाटतं की वर्षानुवर्षे जेव्हा आदिवासी भागावर फक्त राजकारण केलं गेलं, प्रत्यक्षात जी गरज होती पोहोचण्याची ती मात्र दिसली नाही. आता मात्र 10 वर्षात आदिवासी विभागाचं बजेट वाढलंय. 21 लाख वरून 1,20,000 कोटींचं बजेट येत आहे. बजेट 5 पट वाढलंय. मला असं वाटतं की या भागामधला विकास करण्यासाठी माझं सरकार कटिबद्ध आहे, हे वेळोवेळी मला जाणवलं आहे. आणि म्हणून आदिवासी बांधवांचा सुद्धा माझ्या पूर्ण मतदारसंघात, जिल्ह्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजींचा त्यांच्यावरचा विश्वास वाढलेला आहे. आणि एक मात्र सांगते की विरोधक इतका चुकीचा प्रचार करतायत आदिवासी भागात की संविधान बदलणार आहे, आपलं आरक्षण धोक्यात आहे. मला असं वाटतं की या माध्यमातून मी हे पण निश्चित सांगू इच्छिते की आपण कृपा करून गैरसमज कोणीही करून घेऊ नका. आरक्षण किंवा संविधान बदलण्याचा अधिकार कुणाही सरकारला नाही, हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सगळ्यांसमोर ठेवलंय. परंतु तरी देखील चुकीचा अपप्रचार, खोटा प्रचार कोणी करत असेल तर त्याला बळी पडू नका. हे संविधान कोणीही बदलू शकणार नाही. आम्हाला संविधानाचा एकदम सन्मान आहे, आमचा अभिमान, आमची शान, आमचं संविधान आहे. नक्कीच ताई, एक वेगळा प्रश्न असा विचारतो की आता आपण समारोपाकडे आपली मुलाखत घेऊन जात आहोत. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांची सभा ज्या मतदारसंघात होते ती जागा निवडून येते. आणि आपण बघितलं की 2-3 दिवसांपूर्वी या ठिकाणी साहेबांची सभा झालेली आहे. काय बोलाल? नाही, खूप चांगलं बोलला तुम्ही. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रचंड काम करतायत. एकही दिवस सुट्टी न घेता, न थकता, न थांबता या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी ते संकल्प करून निघाले. मी जवळून त्यांचं काम बघितलं आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभतं. आणि जेव्हा असे सगळे नेते या
देशाला, या राज्याला पुढे घेऊन माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहे, माननीय अजितदादा आहेत, सगळेच आम्ही जेव्हा महायुती म्हणून एकत्र झालो, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रासप, मनसे, RPI, तर आमच्या सगळ्यांचीच एकच अपेक्षा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच हवेत. आणि आपण म्हणालात तसं पिंपळगावची सभा ही नक्कीच विजयाची सभा म्हणून पंतप्रधान जेव्हा आले तो एक लोकांमधला उत्साह बघितला, हुरूप बघितला, प्रचंड मोठी गर्दी, लोक त्यांना ऐकण्यासाठी आले, लोक त्यांना बघण्यासाठी आले. देशाचे पंतप्रधान आज लोकांशी कनेक्टेड आहेत, लोकांशी एकदम चांगल्या पद्धतीचा त्यांचा संवाद आहे हे त्याच्यातनं जाणवलं. आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये पंतप्रधानांची इतकी चांगली लोकप्रियता, मला असं वाटतं की इतर देशांमध्ये आपल्या पंतप्रधान मोदीजींची लोकप्रियता प्रचंड आहे, तर नक्कीच आमच्या नाशिक जिल्ह्यामध्येही आम्ही कमी नाही हे त्या सभेतनं दिसलं. आणि विश्वपटलाला आपल्या भारताला, विश्वपटलावर आपल्या भारताला पुढे घेऊन जाणारे, भारताचा सन्मान वाढवत आहेत ते. आज रशिया युक्रेन सारखं युद्ध होतं तेव्हा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनाच फोन येतो, 2 तास ते युद्ध थांबवलं जातं भारतीयांना सुखरूप घेऊन येण्यासाठी. 23,000 भारतीय सुखरूप घेऊन येतात. मला सांगा ना, आज जर एवढी ताकदवर, एवढी चांगली प्रतिमा जर आपल्या पंतप्रधानांची आहे तर आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, ही भावना आहे. 550 वर्षापासूनचं राम मंदिर, भव्य राम मंदिर अयोध्येत उभं राहिलं. आमच्या देवाचा, आमच्या श्रद्धेचा, आमच्या भक्तीचा सन्मान आहे. मला असं वाटतं की जनता, परत एकदा जनतेचा विश्वास आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आहे आणि योजना पोचतायत, विकास होतोय, याची जनता साक्षीदार आहे. नक्कीच. ताई, आपण मागे जो उल्लेख केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आपण निकटवर्ती आहात, विश्वासू नेत्यांमध्ये आपलं एक नाव येत असतं. पिंपळगावच्या सभेमध्ये देखील बोलताना आम्ही बघितलं की मेरी बेटी मेरी बहन असा उल्लेख आहे. काय वाटतं ताई, येणाऱ्या काळामध्ये दिंडोरी मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा लाल दिवा दिसेल? नाही, मला तर वाटतं की आपण म्हणालात तसं खरं आहे की आम्ही सर्व भाग्यशाली आहोत की देशाला असं खंबीर नेतृत्व मिळालं आहे की नरेंद्र मोदीजी जे आम्ही एक लीडर म्हणून बघतो, त्यांचा जो भाव, जो सेवाभाव बघतो, तर ते समर्पित भावनेने काम करतात. त्यांनी इतकी समर्पण केलं की मी एक उदाहरण देईल की जेव्हा त्यांची स्वतःची आई वारली, जेव्हा त्यांचा अंत्यविधी झाला, ते अंत्यविधी आटपून तात्काळ पंतप्रधानांचा जो पुढचा कार्यक्रम होता त्यासाठी ते लगेच निघाले. आम्हाला त्यावेळेस वाटलं होतं की कदाचित त्या दिवशीचा तो कार्यक्रम पोस्टपोन होईल किंवा कॅन्सल होईल, परंतु त्यांनी सांगितलं की नक्कीच एक जन्मदाती आई मी गमावली आहे, त्याचं दुःखच एक मुलगा म्हणून. आणि ते कोणत्याही मुलाला, आपले प्रत्येकाला त्या भावना असतात आईप्रती, त्या आहेत, परंतु त्यांनी सांगितलं की माझी दुसरी आई आहे जी भारत माता आहे, या देशाला, ह्या देशासाठी, ह्या आईसाठी मी कमी पडणार नाही, ती समर्पण भावना आम्ही बघतो. मला असं वाटतं याच्यापेक्षा वेगळं उदाहरण मी काय बघू शकते. आणि दिवस रात्र करोनाच्या काळात त्यांनी केलेलं काम, आणि त्यांनी सांगितलं आम्हाला सगळ्यांना सुरक्षित ठेवायचं आहे, सगळ्या राज्यांना वॅक्सिन पोहोचवणं, आणि रात्रंदिवस ते स्वतः, मी बघितलं 3-3, 4-4 वाजेपर्यंत अधिकाऱ्यांच्या मीटिंग्स घेत होते, इमर्जन्सी टॅकल करत होते, आपल्याबरोबर इतर देशांना मदत करत होते. मला असं वाटतं की आम्ही भाग्यवान आहोत. मी एवढंच म्हणेन की त्यांनी नाशिक जिल्ह्याचा सन्मान वाढवला. मी खरं तर भावनिक झाले होते ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की खूप चांगलं काम आपण केलं आपल्या आरोग्य मंत्रालयाने. त्यामध्ये माझा सहभाग इथली लोकप्रतिनिधी म्हणून झाला, कारण माझ्या जनतेने, इथल्या लोकांनी मला आशीर्वाद दिले म्हणून झाला. मी हा माझ्या जनतेचा, माझ्या जिल्ह्याचा खूप मोठा सन्मान समजते की आम्ही त्या करोनाच्या संकट काळामध्ये केलेल्या कामांमध्ये आमचं योगदान राहिले. हे त्यांचं मोठेपण आहे. मी एवढंच म्हणेल, मी तर फार लहान आहे, मी कार्यकर्ता आहे, परंतु हे त्यांचं मोठेपण आहे. आणि जे वेळोवेळी दिसतं, आणि एक स्त्री सन्मान किंवा स्त्रियांना सक्षमी करण्यासाठी नुसतं भाषण नाही, तर ते प्रत्यक्षात काम करतात, हेही आम्ही बघतो. मी एवढंच म्हणेन की आम्ही भाग्यशाली आहोत की इतक्या चांगल्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. आणि नक्कीच या देशाच्या सेवेसाठी, शेतकऱ्यांसाठी, सगळ्या विकासासाठी शेवटपर्यंत काम करत राहणार, हे संस्कार त्यांनी दिले. नक्कीच. ताई, आपण बघितलं एक दिलखुलास चर्चा आपण करत होतो, आणि ही दिलखुलास चर्चा एक भावनिक वातावरणावरती येऊन ठेपलेली आहे. या ठिकाणी आईचा उल्लेख झाला, भारत मातेचा उल्लेख झाला. आपण एक महिला आहेत ताई. आम्ही आता दिंडोरी मतदारसंघ फिरलेलो आहोत. खूप मोठा मतदारसंघ आहे, वाड्या वस्त्या डोंगर दरीमधून गेलेला हा मतदारसंघ आहे. आपण एक महिला आहात, महिला म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतात. आपल्याला खूप अडचणी आल्या असतील, महिला म्हणून तुम्ही प्रचार करताना आपल्याला अडचणी आल्या असतील.
विरोधकांनी टीका करताना आपल्याला अडचणी आल्या असतील, काय ताई काय सांग? नाही, मी एवढंच म्हणते की खरं आहे, आपण जे म्हणालात ह्या प्रचारादरम्यान म्हणा किंवा पूर्ण राजकीय क्षेत्रात काम करत असताना महिला म्हणून चॅलेंजेस तर नक्की असतात. परंतु मला पहिल्यांदा असं सुद्धा जाणवलं की काही ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीने, आणि आपल्या जिल्ह्याची ही भूमिका कधीच नव्हती किंवा आपल्या जिल्ह्याला अशी सवय नाही आहे, आणि जो विरोधकांनी एक प्रकारच्या गलिच्छपणा केला, एक महिला म्हणून महिलेवर टीका करणं असेल, पातळी सोडून बोलणं असेल, मला असं वाटतं हे अपेक्षित नाही आहे. एक महिला म्हणून मला तर निश्चितच अपेक्षित नाही आहे. तुम्ही नक्कीच विकास कामांसाठी माझ्यावर कमी पडले असेल तर टीका करा. मला जे काम करायचं आहे त्या कामात जर मी पुढे जाते आहे, करून घेते आहे, तर हेही स्वीकारलं पाहिजे, आणि त्याच्यात शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर चुकीच्या पद्धतीचे आरोप करणं, कुठेतरी चुकीच्या पद्धतीची गलिच्छ टिप्पणी करणं, अतिशय घाणेरडे शब्द वापरणं, मी नक्कीच याच्यातनं दुखावले. परंतु मी एवढंच सांगते की शेवटपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी काम करणार. कोणी चुकीचे आरोप केले तरी मला काही फरक पडत नाही, परंतु ही मात्र माझ्या जिल्ह्याची परंपरा नाही. माझ्या जिल्ह्याचं नाव चांगलं आहे, ते चांगल्या पद्धतीने ठेवा. आपण लोकशाहीच्या मार्गाने लढू, आपण विकासाच्या मुद्द्यावर लढू, यासाठी मी नेहमी तयार आहे. परंतु महिला म्हणून कृपया असं कधीही हिणवू नका. एखादी महिला जर काम करत असेल तर तिला कामाच्या माध्यमातून जरूर जा विचारा, परंतु गलिच्छ प्रकारची पद्धत या जिल्ह्यामध्ये आणू नका, ही मी विरोधकांना विनंती करते. आणि एक म्हणेल की नक्कीच माझ्या माता भगिनींना आज तर नक्कीच वाटतंय, एक महिला म्हणून मी काम करते, मी इथली पहिला महिला म्हणून, खासदार म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिले, मला निवडून दिले, या जनतेचा विश्वास आहे, त्या विश्वासाने मी काम करते. आणि म्हणून माझी विनंती आहे विरोधकांना की कृपा करून अशा पद्धतीचं महिलांप्रतीचं तुमचं जे काही म्हणणं आहे ते व्यवस्थित मांडा, परंतु चुकीची पद्धत आणू नका. आणि माझ्या सगळ्याच बांधवांना, महिला असतील, माझे बांधव असतील, मी फार लहान आहे, तुम्ही मला सांगा, मी काम करण्यासाठीच आहे, परंतु चुकीचे शब्द महिलांप्रती वापरू नका, मी एवढंच विनंती करते. आणि नक्कीच मी एकच सांगते की मी इथली मुलगी आहे, मी इथली बहीण आहे तुमची, या कामांमध्ये कमी पडणार नाही हा विश्वास देते. आणि या इथल्या विकासाला, इथल्या लोककल्याणाला पुढे घेऊन जाण्यासाठी मी स्वतः डॉक्टर आहे. नक्कीच आजारी पडल्यावर काय ट्रीटमेंट द्यायची, जसं डॉक्टर एक विचार करत असतो, तसंच माझ्याही जिल्ह्याला, माझ्याही मतदारसंघाला कुठे काय कमी आहे त्याचंही औषध शोधून त्याचंही काम करण्यासाठी, तिथलाही प्रश्न सोडवण्यासाठी, तिथली चांगली सुविधा देण्यासाठी मी रात्रंदिवस काम करते, करत राहील. तिथे मात्र मी कमी पडणार नाही. मी एवढंच विनंती करते सगळ्यांना. परत एकदा 20 तारखेला मतदान आहे आणि कमळ ही निशाणी आहे, मला आपण आशीर्वाद द्या. मी एवढीच नम्र विनंती करते. तुमची मुलगी, तुमची बहीण इथल्या कामांना कमी पडणार नाही हा शब्दही देते. आणि इथले जेही प्रश्न असतील, मग अगदी कांदा प्रश्नाचा जो मोठा इथला विषय असेल, द्राक्ष असेल, करोना काळात तर आम्ही कितीतरी गाड्या रात्री कुठे अडवल्या त्या सोडल्या, बॉर्डरवर अडवल्या त्याही सोडवल्या, का तर माझं सरकार होतं म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या विकास कामांसाठी ही मुलगी बहीण कमी पडणार नाही. मी परत एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देते आणि नम्र विनंती करते की आपण या मुलीला आशीर्वाद द्या, मतदान करा आणि कमळ या निशाणी समोरील बटन दाबून मला आशीर्वाद द्या. परत एकदा आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसऱ्या वेळा या देशाचं पंतप्रधान आपल्या भविष्यासाठी, या देशाच्या सुरक्षेसाठी, या देशाच्या विकासासाठी करायचं आहे, हे मात्र आपण सगळ्यांनी या माध्यमातून आपण मला ऐकलत. आणि मी प्रबंधभूमीचे विशालजी तुमच्या मनापासून आभारी आहे की आपली टीम अतिशय चांगल्या पद्धतीने या ग्रामीण भागामध्ये फिरते, तिथले प्रश्न जाणून घेते, एक लोकशाहीच्या माध्यमातून आपण काम करत आहात. मी आपल्या टीमचे खूप मनापासून आभार आणि परत एकदा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. नक्कीच ताई, एक दिलखुलास चर्चा आपण केली आणि करत असताना ती भावनिक विषयावरती येऊन ठेपली. मला असं वाटतं इथे कुठेतरी गंमत झाली पाहिजे. ताई, तुम्ही कळवणना, मी मालेगावना, आपली ऐराणी भाषा ही मातृभाषा. ताई, आपली जी जनता आहे, जनताशे, आपली जी मतदारसंघातील जनताशे, या जनतेले तुम्ही काय आव्हान करणार या मतदान स्वरूपात? तुम्ही आता मराठीमा सांग, व आपली जी जनता शे, जी जनताले, ऐराणी जनताले काय आव्हान करणार? तुम्हाला प्रश्न बाकी भारीशे. मला आता एवढं सांगा ना शे की हाय निवडणूक आमनी देशनी शे,
आणि लय मोठी शे तुम्हाला एक एक मतदान मानेसाठी आपला आशीर्वाद शे तर मलाच मतदान करजास हाय लेकीला हाय बहिणीसला हाय बहिणीस तुमनेसाठीच हाय कामनासाठीच शे तर मला आपला आशीर्वाद माने पाठीशी राहू द्या आणि देशना पंतप्रधान नरेंद्र मोदीजीलाच करना शे हाय ताकद शे आमच्या देशनी ताकद शे हाय ताकद आमले घी जावानी शे तर मला वाटते हाय अपील भारीच शे हां धन्यवाद धन्यवाद ताई. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने मी आभार व्यक्त करतो, कारण की हा प्रचाराचा एवढा आपला पॅक शेड्यूल त्याच्यामध्ये आपण बघितलं तर आज शेवटचा दिवस 1 तास बाकी आहे प्रचार यंत्रणा थांबवायला. एक मिनिट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तुम्ही आम्हाला जवळजवळ आता 1 तास आम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे. आम्ही खूप आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं ताईंचं कार्य आणि कर्तृत्व, ताई ह्या एका आदिवासी भागातून एक राज्याच्या एक केंद्राच्या राज्य केंद्रीय आरोग्य मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणून कार्य उभं करतात. नक्कीच ताई तुम्हाला आम्ही येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा देतोच. नक्की आपल्या भावी आयुष्यासाठी आपल्या भावी याच्यासाठी मतदानासाठी निकालापर्यंत आपल्याला आम्ही नक्कीच शुभेच्छा देऊ. आणि ताई आपण जो वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद ताई. धन्यवाद.